हरर महादेव भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि भाई तुम्हाला तर माहिती असेल जे आपले रोहित शर्मा भाई घेऊन राहिले बे ओडियामधून रिटायरमेंट. आणि भाईसाहेब आता आपल्या रोहित शर्मा फॅनसाठी आणि जे रोहित शर्माचे भाई लॉयल फॅन्स आहेत ना भाई, त्याच्यासाठी सगळ्यात खतरनाक गोष्ट आहे. कारण की स्वतः ओडियाचे किंग भाई जर रिटायरमेंट घेऊन राहिले असतील तर काय भाई मजा येईल आता ओडिया पाहायला. आता काय T20 ओडिया पाहिजे आता लोक. अरे भाई मी फक्त मॅच पाहू, अरे मला क्रिकेट ह्याच्या आवडते फक्त रोहित शर्मा ह्यानं. कारण की मी क्रिकेट बी पाहू बी तर याच्याच ना की भाऊ आपल्याला क्रिकेटची फक्त जितकी बी नॉलेज असेल मला समजत बी असेल. मी कधीपासून क्रिकेट स्टार्ट केलं, आणि मी त्याच्या सेंचुरीवर मी नाचत जा कुदत जा मला माहीत नाही. अरे आमच्या मित्राचे भांडणं होत रोहित शर्मासाठी. आणि फक्त भाईसाहेब जर किंगच जर आता रिटायरमेंट होऊन राहिला तर काय पाहा मग आता. अरे भाईसाहेब जेव्हा न्यूज पाहिली ना भाई तर 5 मिनिटाआड मी शॉक राहिलो डायरेक्ट. मला आता खोटं वाटत असेल भाई, 5 मिनिटात डायरेक्ट शॉक झालो की भाई हे काय झालं आता. हे नकळत झालं, डायरेक्ट न्यूज आली ना मी पाहिली तर बेकार झालं म्हटलं. भाईसाहेब आता मी व्हिडिओ करून राहिलो कारण की मला व्हिडिओ करायला चान्सच नाही भेटला भाई. तर भाई आता पाहू आपण काय होते. तर आता लास्ट मॅच आहे म्हणतात भाई, पण तिसऱ्या ओडीआयमध्ये ते रिटायरमेंट घेतात. तर आता पाहू आता कमबॅक. तर आता भाई आशा करा की भाई आपले कमबॅक झालं पाहिजे. आणि भाई आता लास्ट मॅच आहे भाई, असं खेळा डिक्लेअर होऊन गेलं भाई की आता म्हणजे थर्ड मॅचमध्ये ते आता रिटायरमेंट घेऊन गेलात. तर भाई थर्ड मॅच अशी करा की पुरा इतिहास गाजला पाहिजे. मला हेच म्हणणं आहे फक्त भाई, माझ्यासाठी फक्त. आणि मी तर आशाच करेन की थर्ड मॅच अशी खेळा तुम्ही की एक इतिहास बनला पाहिजे. आणि तुमचं नाव तर राहील. हे तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे आमच्या फॅन्सवर आहे, तुमच्या लॉयल फॅन्सवर आहे की तुमचं काय करणं आहे. आणि तुमचं नाव आमच्या दिलात आहे. तर भाई तर चला आपण पाहू. आणि हेच आशा करू की कमबॅक होईनच आपला, आणि कमबॅक होईनच. काही पण झालं तरी आम्ही रोहित शर्माचे लॉयल फॅन्स आहोत रे भाऊ. आणि आम्ही एकमेकाला सपोर्ट करू. तर काही टेन्शन घेऊ नका भावांनो. थर्ड मॅचमध्ये ते रिटायरमेंट घेऊन राहिले, मॅचेस तर येलच आहे. तर चला आता आपण आशा करू की कमबॅक होऊन जाईल. जय श्रीराम, हर हर महादेव, जय महाराष्ट्र.